दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात अत्यंत खराब पाणी आढळून आलंय। खराब पाणी येत असताना खासदार आणि मंत्र्यांचं आरोग्य मात्र धोक्यात आहे। महाराष्ट्र सदनात राहणाऱ्या खासदारांनी या संदर्भात संताप व्यक्त केला। काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सदनातील अधिकाऱ्यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट सूचना दिल्या होत्या, मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळतं। विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच पाणी नसल्याने भाजपच्या एका नेत्यांना याच महाराष्ट्र सदनात फिल्टरच्या पाण्याने आंघोळ करण्याची वेळ आली होती, अशी सुद्धा माहिती आहे। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले। शिवाजी, दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात अत्यंत खराब पाणी आल्याचं समोर आलंय। याआधी सुद्धा अशा प्रकारचे प्रकार घडलेत, मात्र वारंवार या संदर्भात आवाज उठून सुद्धा कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही, अशीच माहिती मिळते। काय सांगशील सविस्तर? अगदी, कारण अशा पद्धतीचं जे पाणी आपण टीव्हीवरती पाहतोय, अशा पद्धतीच्या पाण्याने आपण हात सुद्धा धुवू शकत नाही। अशा पद्धतीच्या पाण्याने या खासदारांना आंघोळ करायला लागते आणि विशेष म्हणजे हे पाणी अचानक येऊन पडतं। समजा शॉवर घेत असतील तर अचानक अशा पद्धतीचं पाणी खासदारांच्या अंगावर पडतं, मंत्र्यांच्या अंगावर पडतं। संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशन सुरू असताना अशा पद्धतीची परिस्थिती दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात आहे। दिल्लीचं महाराष्ट्र सदन एक एम्बेसी आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, आणि जे सर्व अधिकारी दिल्लीतील आपल्या कामासाठी येतात, मंत्री आपल्या कामासाठी येतात। त्याचबरोबर जे इतर लोक आहेत, सर्वसामान्य लोक ज्यांना दिल्लीमध्ये यायचं आहे किंवा पर्यटनासाठी येतात। नक्कीच शिवाजी, मी काही क्षणासाठी थांबवतोय। आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत जोडलेत। अरविंदजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात अत्यंत खराब पाणी आल्याचं समोर आलं। याआधी सुद्धा या संदर्भात तक्रार देण्यात आली, मात्र कुठलीही दखल घेण्यात आली नाही, अशी माहिती मिळते आहे। काय आपली यावरती पहिली प्रतिक्रिया? महाराष्ट्र सदनामध्ये ही दुरावस्था खूप वर्षापासून आहे। आता पहिल्यांदा तिथे राहणाऱ्या लोकांना पिण्याच्या पाण्याची आणि ते टँकर लावून पहिली व्यवस्था करायला लावा, कारण केली पाहिजे। आता सकाळी लोकांना निघायचं असेल, स्नान नाही करता येणार नाही, इतकं घाणेरडं पाणी असेल। हे अनेकदा अनुभवलंय, त्यांना तो काही फॉल्ट मिळत नाही असं दिसतंय अजूनही। त्या टाक्या ज्या काही अवस्थेत आहेत त्या पहिल्यांदा पाहायला पाहिजे, आणि येणारा पाण्याचा पुरवठा ज्या पाईपमधनं येतो, ज्या जलवाहिनीतनं येतोय, ती वाहिनी सुद्धा त्यांनी तपासली पाहिजे। याचं किती वेळा हे सांगायचं? आनंदी आनंद आहे तिथे सध्या, काय विचारू नका। अरुणजी, आपण या संदर्भात कोणाकडे तक्रार केली होती का? नाही, मी काय आता तिथे राहत नसल्यामुळे आता तुमच्या माध्यमातून मला कळलं की कोणी तिकडनं तक्रार केली। तिथलं व्यवस्थापन अगदी वाईट आहे अशातला भाग नाहीये। हा जो काही तांत्रिक बाब आहे, ती बाब त्यांनी एकदा पूर्णपणे त्याच्या पाठी लागून करावं लागेल। कदाचित त्यासाठी 1-2 दिवस सदन बंद ठेवावं लागलं तर हरकत नाही, किंवा टँकरच्या पाण्याचा पुरवठा ठेवून महाराष्ट्र सदन चालू ठेवावं। आणि हे जे काय आहे ते त्यांनी घेतलंच पाहिजे, नाहीतर कधीतरी त्याचा आणखी काहीतरी दुष्परिणाम झाले तर फारच वाईट परिणाम होईल, वाईट गोष्ट घडेल। घडू नये असं वाटत असेल तर ताबडतोब महाराष्ट्र शासनाने यामध्ये लक्ष घातलं पाहिजे। नक्कीच अरविंदजी, खूप खूप धन्यवाद। आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल।